मी बऱ्याचशा लोकांचं बघितलेलं आहे, की 7:30 म्हटलं म्हणजे फार टेन्शनचा काळ, फार मानसिक तणाव, फार आर्थिक तणाव, फार आरोग्याविषयी काही तक्रारी, काही त्रास. तर प्रामुख्याने जर कधी बघायला गेलं, तर 7:30 ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकदा तरी येते. प्रत्येक व्यक्तीला याचा त्रासच होतो अशातला भाग नसतो. 7:30 म्हणजेच शनी महाराज तुमच्या पत्रिकेच्या जर कधी 6व्या स्थानामध्ये, 8व्या स्थानामध्ये, 12व्या स्थानामध्ये जर कधी विराजमान असतील, तर त्या ठिकाणी ते विराजमान असताना ते नीचमध्ये जर कधी त्या ठिकाणी असतील, तरच तुम्हाला तो 7:30 चा त्रास होतो. 7:30 ही अडीच वर्ष म्हणजे अशा 3 टप्प्यामध्ये प्रामुख्याने येते, ज्याला आपण अडीचके म्हणतो. तर आता या ठिकाणी विषय असा आहे, जर कधी पहिल्या अडीचकेमध्ये जर का तुम्हाला मानसिक त्रास असेल, तर नंतर तुम्हाला शारीरिक त्रास होण्याची संभावना असतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला आर्थिक त्रास होण्याची संभावना असतात. हे प्रामुख्याने 3 टप्प्यामध्ये आपल्याला ती 7:30 त्या ठिकाणी दिसून येते. मातृ आणि पितृ जर कधी छत्र असेल, तर त्याचा प्रभाव तुम्हाला कमी होतो आणि जर कधी तुम्हाला त्रास होत असेल 7:30चा, तर अजून एक गोष्ट सांगतो, एक रेमेडी सांगतो. शनी महाराजांच्या मंदिरात जायचं आहे, तिळीचं तेल महाराजांना घेऊन जायचं आहे आणि शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन ते तिळीचं तेल महाराजांच्या अंगावरती न अर्पण करता त्या ठिकाणच्या दिव्यावरती अर्पण करायचं आहे. आणि जो शनी महाराजांचा जो काही मंत्र आहे, मी डेली माझ्या एक पोस्ट माझी डेली असते प्रत्येक ग्रहांच्या मंत्राची, तर शनी महाराजांच्या मंत्राची सुद्धा पोस्ट त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. तर नक्की शनी महाराजांच्या त्या मंत्राचा 108 वेळेस तुम्ही जप करायचा आहे. ही गोष्ट कंटिन्यू करत राहा, नक्की तुम्हाला या ठिकाणी जो प्रभाव आहे तो कमी झालेला दिसून येईल. प्रसाद राजन्स, राजन्स ॲस्ट्रॉलॉजी न्यूमरोलॉजी. धन्यवाद.